विकासाचा आज जो दिसतोय हा केवळ ट्रेलर आहे, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे. निवडणुका आल्या की महाविकास आघाडीची लोक उगवतात, लोकांच्या मध्ये जायचा प्रयत्न करतात, कुठेतरी आपलं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे केवळ या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं ही यांना आलेली सूज आहे. महानगरपालिका निवडणूक आणि या अनुषंगाने महायुतीचा खर मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली आणि स्वतः पंकजाताई आज कळंबोलीमध्ये अवतरल्यात. आमदार साहेबांशी आपण थेट बोलणार कसं आज कळंबोली शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 त्यानंतर 9, 8, 7 या चारही प्रभागाच्या या कळंबोली शहरातल्या भागात सन्माननीय पंकजाताईंची रॅली आज ही काढण्यात आलेली आहे. भाजपाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आपण पाहू शकता पंकजाताई ही महाराष्ट्राची एका अर्थानं बहीण आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या सगळ्या महिला कार्यकर्त्या याच्यामध्ये उतरल्यात. त्या सर्वांचंच मी एका अर्थानं मनापासून आभार व्यक्त करतो. मोठी ताकद आज या ठिकाणी दिसते. कळंबोली भाजपमय वातावरण दिसतंय. काय विश्वास वाटतंय साहेब? हे महायुतीचं वातावरण आहे की जे या पनवेलकरांच्या माध्यमातून होणाऱ्या 15 तारखेच्या मतदानाचं निदर्शक आहे. मी या निमित्तानं सर्व कळंबोलीवाल्यांना विश्वास देऊ इच्छितो. आपण आता ज्या रस्त्याने चाललेलो आहोत, हे हमरस्ता काँक्रिटीकरण झालेला आहे. बहुतेक मोठे रस्ते काँक्रिटीकरण होत आहेत. याचबरोबर गटारांची कामे झालेली आहेत. बगीचे, मैदान, आपण आरोग्य केंद्र या सगळ्यांचा विकास झालाय. सामाजिक भवनं बांधली गेली आहेत आणि या सगळ्यातून बदलतं कळंबोली सर्वांच्या लक्षात येत आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं हे केवळ भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीमुळेच शक्य होत आहे. याही पुढे ते या महायुतीच्या माध्यमातूनच शक्य होणार आहे. आणि म्हणून महायुतीच्या बाजूनी कौल द्यावा. आमच्या ज्या निशाणी आहेत, कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, याच्या समोरचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असं आपल्या मार्फत या सर्व कळंबोलीवासियांना आव्हान आहे. आव्हान तर आपण करत आहात, पण काय विश्वास काय द्याल विकास कामाच्या बाबतीत? काय सांगाल? कारण की महाविकास आघाडी सध्या विरोध करते या सगळ्या गोष्टी. ज्यांना काय आव्हान कराल? काय त्यांचं बुमरँग होते मतदारांचं देखील? ते ठीक आहे, बुमरँग काही नाही आहे याच्यामध्ये. हे निवडणुका आल्या की महाविकास आघाडीची लोक उगवतात, लोकांच्या मध्ये जायचा प्रयत्न करतात, कुठेतरी आपलं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे केवळ या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं ही यांना आलेली सूज आहे. निवडणुकाच्या मतदानाच्या दिवसानंतर यांची सूज उतरेल. भाजपा असेल, शिवसेना असेल, आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेची कामं आजवर करत आलेत, याही पुढे करत राहतील. विकासाचा आज जो दिसतोय हा केवळ ट्रेलर आहे, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे. निश्चितपणानं कळंबोली वासियांचं समाधान होईल. त्यांना या महायुतीवर विश्वास ठेवल्याचा अभिमान वाटेल. असंच काम या आमच्या सगळ्या भावी नगरसेवकांच्या माध्यमातून होणार. पनवेल महापालिका 70 पार निश्चितपणानं आम्हाला अपेक्षा आहे की 65-66 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या माध्यमातून आम्ही मिळवणार आहोत. नक्कीच आपकी बार 70 पार आमदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पंकजाताईंच्या उपस्थित हा बघू शकता मोठ्या प्रमाणात रॅली या ठिकाणी काढण्यात येते आणि भविष्यामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विकास कळंबोलीचा नक्की होईल असा विश्वास आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या, रोखोक, कळंबोली.